नमस्कार. मृणालिनी जोशी लिखित वेणा स्वामी ही समर्थ शिष्य वेणाबाईंच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. चाफळच्या मठा मंदिरात वेणू रंगून गेली. अभ्यागत अतिथींच्या सरबराईत, रामरायाच्या भजन कीर्तनात आणि गुरुबंधू गुरुभगिनींच्या सात्विक सहवासात तिचे दिवस आनंदात जात होते. अक्कांसारखी प्रेमळ बहीण ठाई ठाई पाठीशी उभी राहून मठातलं सारं समजावून देत होती. नित्य नैमित्तिक कर्म शिस्तीत करवून घेत होती. तिला कसली चिंता नव्हती की कोण काय म्हणेल अशी जननिंदेची धास्ती नव्हती. तरीही एखाद्या वेळी या सुरळीत चालणाऱ्या जीवनप्रवाहात भोवरे निर्माण होतात. एखादा प्रसंग असा घडे की तिच्या मनातली निसर्गदत्त इच्छा संयमाला आणि निग्रहाला धक्का देऊन उसळी घे. त्या दिवशी तसंच झालं. कामवाल्या बाईंची तान्ही मुलगी झाडाला बांधलेल्या झोक्याची दोरी तुटून खाली पडली. तिची आई पाण्यात गेली होती आणि पोर तर आकांत करू लागली. म्हणून अंगणात रांगोळी घालणाऱ्या वेणूनं तिला पटकन उचललं. त्याबरोबर तिने आपले हात वेणूच्या गळ्यात घातले आणि माय माय ग करत मुलगी तिलाच घट्ट बिलगली. त्या बाळमिठीनं वेणूतली सुप्त आई खडबडून जागी झाली. अंगावर रोमांच उभे राहिले, ऊर दाटून आला आणि तिनं आवेगानं त्या गोजीरवाण्या मुलीचे पटापट मुके घेतले. तेवढ्यात तिची आई आली. मुलीनं तिच्याकडे झेप घेतली की माझी बाय ती, उगे उगे माझ्या सोने उगे असं म्हणत आईनं तिला पदराखाली घेतलं. माय लेकींचं ते प्रेम पाहून वेणूच्या काळजातून एक विलक्षण अभिलाषा उमटली. तिला काही सुचेनासं झालं. रांगोळीचं पाळं आत ठेवून ती कोणाशीही काही न बोलता तडक मंदिरात गेली आणि सीतारामांच्या समोर हाताश झाल्यासारखी बसून राहिली. सीताबाईंच्या शांत प्रसन्न मुखाकडे पाहता पाहता तिला वाटलं, इतका वनवास भोगूनसुद्धा आईच्या डोळ्यात ही तृप्ती कशी आली? या प्रश्नाचं उत्तरही तिच्या मनानंच दिलं. म्हणालं, अगं खुळे, आईचा वनवास होता खरा, पण तो किती आनंदाचा. फुलांनी बहरलेल्या वेली, फळांनी लगडलेले वृक्ष, खळाळणारे निर्झर, संत वाहणाऱ्या विशाल सरिता, त्यांच्या काठावरती गर्द अरण्य, त्यात बाळगणारी हरिणशावकं, ससे, मोर, नाना तऱ्हेचे मनमोहक पक्षी, अहर्निश सेवा करणारा निष्ठावंत धीर, नि ज्याच्या बलदंड भाऊंची उशी करून निश्चिंत मनानं सुखनिद्रा घ्यावी अशा प्रियतम पतीचा प्रेममय सहवास. वेणू म्हणाली, खरंच रे खरंच, अशा वनवासात दारुण दुःखसुद्धा चांदण्यासारखं स्मित लिहून समोर येत असेल. आमचा मात्र खरा खरा वनवास. आम्हाला ना पती ना पुत्र, आम्ही केवळ कन्या, उमलायच्या आधीच कोमेजलेल्या, परिमळाच्या आधीच निर्माल्य झालेल्या. ठण 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 कुणीतरी भक्तानं देवळातली घंटा वाजवली आणि त्या नादानं वेणूचं भरकटणारं मन एकदम ताळ्यावर आलं. सीतामाईशी नकळत तुलना केली गेली. प्रभूची अवज्ञा झाली या जाणीवेनं ती शर्मिंदी झाली. तिनं श्री रामरायाच्या पायांना मिठी घातली. चरणावर पुन्हा पुन्हा डोकं घासत म्हणाली, मला क्षमा करा स्वामी, मुलीला पदरात घ्या, ऐहिकातून मुक्त करा, वासनेच्या फेऱ्यातून सोडवा. रामराया, मी अज्ञानी आहे, दुबळी आहे, माया मोहात गुंतलेली आहे, पण कशीही असले तरी मी तुझी आहे रे, तुझी आहे. मला वाचव, माझं रक्षण कर. वेणूच्या डोळ्यांना धारा लागल्या. तिची उत्कट भावना तिच्याही नकळत गेयरूप धारण करून अवतरली. ओल्या चिंब स्वरानं म्हणू लागली, तुझी 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 पावना रामा, सुष्ट सुष्ट कनिष्ठ जरी तरी तुझी, भावी अभावी कुभावी तरी तुझी, हीन बुद्धी अपराधी वेणी म्हणे तुझी तुझी. वेणू क्षणाक्षणानं बदलत होती. समर्थांच्या मुखातून उद्घोषित होणाऱ्या दैवी वाणीनं लौकिकाचं भान हरपत होतं. त्यांच्या कृपेनं विषयांची व्यर्थता उमजत होती आणि विश्वचक्राला गती देणाऱ्या स्वयंभू विश्वंभराच्या दर्शनाची ओढ अनिवार्य होत होती. अशाच एक दिवस समर्थ म्हणाले, तुम्हाला आम्ही काही उद्देशानं मठात आणलं आहे. वेणानं एकदा प्रश्नार्थक दृष्टीनं त्यांच्याकडे पाहिलं आणि पुन्हा दृष्टी चरणावर खेळवीत हलकेच बोलली, आज्ञा व्हावी. हेतूची विचारपूस न करताच आज्ञा मागता. आमच्यावरचा तुमचा हा विश्वासच आम्हाला अतिशय भावला आहे. मागचा पुढचा कसलाही विचार न करता सगळे बंध तोडून आमच्या पावलावर पाऊल टाकलं. निश्चयानेही दुर्धर वाट धरलीत. दुर्धर कशाने स्वामी? या चरणांचा आश्रय मिळाला नेहमी सुखरूपच होऊन गेले.
परंतु असं एकटीनंच सुखरूप होऊन राहण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. मग ते नंतर योग्य वेळी कळेलच तुम्हाला. पण यासाठी तुम्ही काही अभ्यास केला पाहिजे. या कामाच्या धबडक्यातून स्वतःला मोकळं करून घेतलं पाहिजे. होय, पण एकटी अक्का सांभाळेल सगळं, तिची चिंता नको. तुम्ही उदयिक ब्राह्ममुहूर्ती रामरायाचा आशीर्वाद घेऊन आमच्याकडे या. आज्ञा प्रणाम असं म्हणून वेणूनं हात जोडले. ती आपल्या नित्याच्या कामाला लागली खरी, पण तिच्या मनात स्वामींचे शब्द सारखे घोळत होते. काय सांगणार असतील स्वामी उद्या? रात्रीसुद्धा तिला काही केला झोप येईना. घरातली सगळी झाकपाक करून दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाचा शिधा काढून आळवाच्या भाजीसाठी डाळ दाणे भिजत घालून अक्का खोलीत आल्या तरी वेणू जागीच होती. तेव्हा अक्काने म्हटलं, हे काय झोपली नाहीस अजून? तुला किती वेळा सांगितलं आहे की माझी वाट पाहत ताटकळू नकोस म्हणून. कुशाल झोपत जा. तुझ्या तब्येतीला जागरणं सोसत नाहीत मुळीच. पूर्वी सगळं झेपत होतं गा अक्का मला. दगडासारखी ठणठणीत प्रकृती होती, पण त्या मेल्या विषानं देहाचं जसं सत्वच शोषून घेतलं. सर्वांग काळं ठिक्कर पडलं. अगं, पण त्यानंच ना तुला इथे आणलं. रामप्रभूचा श्यामवर्ण तुझ्या रोमारोमातून रंगवला. हे मात्र खरं हो अक्का. स्वामींचे चरण दिसले. पळभरात विषाचं अमृत झालं. वेणूचा पुनर्जन्म झाला. तो केवळ तुझ्या कुडीचा, पण उद्या होणार आहे तो तुझ्या जीवाचा. म्हणजे तुला माहीत आहे अक्का? होय, स्वामींनी दुपारीच सांगितलं. म्हणाले, उद्यापासून बाईजाबाईला घ्या हाताशी. वेणूला आम्ही उपासनेला बसवणार आहोत. ही उपासना म्हणजे काय असतं? तुला काय सांगणार आहेत ते मला तरी काय माहीत, कारण प्रत्येकाच्या पिंडाला धरून साधना देतात स्वामी. वेणू जरा वेळ विचारात पडली. मग तिनं विचारलं, तुला ध्यानधारणेला बसवलं होतं? नाही. मग तुला कोणती साधना सांगितली? मंत्रदीक्षा दिली आहे. तेव्हाच म्हणाले, काम करताना, जेवता खाताना, हिंडता फिरताना सतत आतल्या आत हा मंत्र चालू राहावा, रोम रोमात भिनून जावा. बस मी तेवढंच करते. मला काय गं सांगतील? काहीही सांगितलं तरी ते आपण जीवाभावानं करायचं. आपण एकच करायचं वेणू. तनामनानं सर्वस्वानं गुरुला शरण जायचं. मग सारं काही आपोआप घडून येतं. ते तर पहिल्याच भेटीत घडलं. आता वेणू उरलीच आहे कुठे? ती आहे केवळ रामदासी. मग झालं तर निश्चिंतपणानं झोप आता. मंदिराच्या महाद्वारावर असलेल्या नगारखान्यातून डूम पडलं. चौघडा शेकोटीवर तापवला गेला याची खात्री झाली आणि नगारजीने टिपरीने पहाटेचा चौघडा वाजवायला सुरुवात केली. वेणू खडबडून उठली. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम असं म्हणत तिनं दोन्ही हातांची ओंजळ करून करदर्शन घेतलं. मग इडानाडी सुरू असल्याचं पाहून प्रथम डाव्या पायाचा अंगठा भूमीला टेकला आणि हात जोडून म्हणाली, समुद्रवसने देवी पर्वतस्थनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे, विष्णुशक्तिसमत्पुन्ने शंखवर्णमहीतले, अनेकरत्नसंपन्ने भूमिदेवी नमो नमः. नंतर शुचिर्भूत होऊन ती स्वामींच्या कुटीकडे गेली. तिचा पायारव ऐकताच स्वामींनी नेत्र उघडले. वेणूनं चाफ्याची 2 फुलं त्यांच्या श्रीचरणावर वाहिली आणि भूमीवर माथा टेकून नमस्कार केला. चिरंजीवी भव. आशीर्वादाचा वरदहस्त उभारून स्वामी म्हणाले, पुष्पांजली व्हायची श्रीरामांच्या पायावर. तिथेच तर वाहिली आहेत. वेणूच्या या उत्तरावर स्वामी प्रसन्न होऊन किंचित हसले. म्हणाले, बस बाळा. वेणू समोरच्या मृगासनावर पद्मासन घालून बसली. हां, प्रथम सर्व समजून घे, मग त्याचा प्रत्यक्ष अभ्यास कसा करावा ते आम्ही सांगतो. आपला स्वरूप संप्रदाय आहे आणि स्वरूपाचं ज्ञान करून घेण्याची सोपी आणि महत्त्वाची साधना आहे सोहमची. सोहम हा मंत्र विश्वव्यापी आहे, स्वयंसिद्ध आहे. कारण जिथे जिथे चैतन्याचं स्फुरण आहे, जिथे जिथे श्वास आहे, तिथे तिथे या मंत्राचं अस्तित्व आहे. म्हणून या जपाचा अधिकार सर्व प्राणीमात्राला आहे. सत्य बोलायचं तर आपली इच्छा असो वा नसो, आपल्या नकळत श्वासाबरोबर हा मंत्र चालूच असतो. देहधारक प्रत्येक प्राण्याला जिवंत राहायचं म्हणजे श्वासोश्वास केलाच पाहिजे. म्हणजेच तिथे सोहमचा मंत्र जपही असलाच पाहिजे. हा जप
असा श्वासाबरोबर सहज होतो, आपोआप होतो, म्हणून त्याला अजपाजप असंही म्हणतात. आता या मंत्राचा अर्थ काय असं तू विचारशील तर 6 अहम म्हणजे तो मी. तो म्हणजे कोण? तर परमात्मा. ते चिरंतन असं सच्चित आनंदमय असलेलं तत्व, ते आणि मी एकच. त्या परमशक्तीचा एक अंशच मी आहे. त्या महातेजाचा एक स्फुल्लिंग म्हणजे मी. त्या महासागराचा एक बिंदू म्हणजे मी. म्हणून मी त्याचाच आहे, तोच आहे. हा झाला अर्थ. पण हा मंत्र श्वासात आहे तो कसा हे दाखवतो. तूच बघ. पद्मासनात बसलीच आहेस. आता डावा हात मांडीवर उताणा ठेव, त्यावर उजवा हात ठेव. हां उताणाच. दृष्टी नासिकाग्री असू दे. वाटलं तर मिटलीस तरी चालेल. आता श्वास घे शांतपणानं, दीर्घ, खोलवर, छाती भरून, पाठीच्या कण्यातून घ्यावा तसा. या श्वासाचा ध्वनी कसा येतो ते नीट लक्ष देऊन ऐक. येतो ना सो असा? हां. आता श्वास हळूहळू सोड. अगदी पूर्ण पोट खपाटीला जाऊ दे, पाठीला चिकटू दे. पाहिलंस? हम असा ध्वनी आला ना? असा हा शब्द सारखा चाललेला आहे. दरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. घे अजून असे 2-3 श्वास. पुरे. आता असा हा अभ्यास एकांतात बसून करायचा. श्वासावर लक्ष ठेवायचं. 6 म्हणजे तो, त्याला आत भरून घ्यायचं आणि अहम या क्षुद्र जीवाचा अहंकार, मीपणा उश्वासाबरोबर बाहेर टाकायचा. देह मनाच्या पंचमहाभूताच्या बंधनात अडकलेला आत्मा त्या विराट शक्ती असलेल्या विश्वव्यापी परमात्म्या ठाई एकरूप करण्याचा प्रयत्न करायचा. हळूहळू जसजसा हा अभ्यास घडेल तसतसा हा भाव वाढत जाईल. वेणू थोडा वेळ स्तब्ध राहिली. तिच्या मनात आलं, हा जर प्रत्येकाला येण्यासारखा मंत्र आहे, सर्वांकडून जर त्याचा जप केला जातो तर मग सर्वांना त्याचं फळ का मिळत नाही? अंतर्ज्ञानी स्वामींनी तिची शंका जाणली. किंचित चित्त करीत ते म्हणाले, हे जितकं सोपं आहे तितकंच अवघडही आहे. जाणत्याला सोपं आहे, नेणत्याला कठीण आहे. ऐसी हे अजपा सकळासी, परंतु कळे जाणत्यासी. ती समजून घ्यावी लागते, त्या भावानं करावी लागते. आलं ध्यानात? होय स्वामी, पण बोल, मोकळेपणानं विचार. आपला 13 मंत्र तो सुद्धा या सोहमसारखाच म्हणावा. रम हे अग्निबीज आहे, शक्ती देणारं आहे, तेजोमय आहे. त्याची जागृती केलीच पाहिजे. षंड बनत चाललेल्या आपल्या समाजाला रामरायाची आणि हनुमंताची उपासना अत्यंत आवश्यक आहे. त्यांचं पौरुष, त्यांचा पराक्रम, त्यांचं स्वत्व याचंच उत्थापन करण्यासाठी आम्ही या मंत्राचा कोट्यवधी जप करायला सांगतो. पण हा सुद्धा जप यंत्रवत न करता त्याचा भाव जाणून एकाग्र मनानं केला तरच त्याचा परिणाम घडतो. प्रत्येक मंत्र त्या त्या दृष्टीनं प्रभावीच आहे, त्याचे काही उपयोग आहेत. परंतु हा जो सहज घडणारा जप आहे तो सर्वार्थानं सफल होणारा आहे. सहज म्हणजे ज्यासाठी सायास करावा लागत नाही तो सहज. उच्चारेविणं उत्पन्न होणारे शब्द ते प्रत्ययाला येतात, परंतु त्यांना नाद नाही. हा सहज होणारा अजपा अखंड सावधान राहून कर. नित्य त्याचं अनुसंधान ठेव. मग दुसरं काहीच करावं लागत नाही. देव, देवपूजा या सर्वांहून सोहम शाश्वत आहे. सकार शक्तिबीज, हंकार पुरुष बीज असं शिवशक्तीचं मिलन घडवून आणणारा हा दिव्य असूनही सहज साध्य होणारा मंत्र आहे. हकारेण बहिर्याती सकारेण विशत पुनः, हंस हंसेत्यमुं मंत्रम जीवो जपती सर्वदा. आपजा नाम गायत्री योगिनां मोक्षदा सदा, अस्त्याः संकल्पमात्रेण सर्व पापैः प्रमुच्यते. अनाया सदृशं ज्ञानं न भूतो न भविष्यति. कुंडलिन्या समुद्भूता गायत्री प्राणधारिणी, प्राणविद्या महाविद्या यस्या वेती स वेदवित. आपल्या देहरूपी घरात उदंड ज्ञानभांडार ठेवलेला आहे, परंतु आपल्याला ते समजत नाही. माणसं करंट्यासारखी हलाखीत दिवस काढतात. एखाद्याच्या घरात, त्याच्या तळघरात, भिंतीत, खांबात, वरच्या तुळ्यात द्रव्यांच्या राशीच्या राशी रचून ठेवलेल्या असाव्यात आणि त्याचं त्याला ज्ञान नसल्यामुळे त्यानं मात्र त्या लक्ष्मीच्या मध्ये बसून गोळाभर अन्नासाठी भीक मागावी. तसं होतं या जीवाचं.
वेणू सावध चित्तानं सद्गुरूचा एक एक शब्द ग्रहण करत होती. स्वतःच्याच भाग्याचा स्वतःच हेवा करत म्हणत होती, ह्या ज्ञानभांडाराची गुरुकिल्ली स्वामी कृपेनं आपल्या हाती आली आहे. आपण अभ्यास करायचा, मनापासून सोहम साधना करायची. होय वेणू, ही गुरुगम्य खूण नीट समजून घे, ध्यानी धर की अंतरी वसता नारायणे, लक्ष्मीस काय येऊणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. नारायणाचं स्मरण करता करता स्वतः समर्थच ध्यानमग्न झाले. त्यांच्या सोहमचा नाद वेणूला जाणवू लागला. तिनंही नेत्र मिटले. आतून दृष्टी भ्रूमध्यावर खिळवली आणि ती श्वासावर लक्ष ठेवून सोहमचा अभ्यास करू लागली. त्या भरदार मूर्तीची डौलदार चाल गिरी गोसावींनी दुरूनच ओळखली. शिवबा राजे आणि असे अचानक असे स्वतःशीच पुटपुटत ते लगबगीनं पुढे झाले. त्यांनी राजांचं स्वागत केलं. आत आणून आसनावर बसवलं. सेवकानं गुळ पाणी आणून ठेवलं. परंतु पाणी न पिता इकडे तिकडे पाहत शिवबांनी विचारलं, स्वामी आहेत ना इथे? नाही महाराज, ते शिंगणवाडीच्या खडीकडे आहेत. मग आम्ही तिकडेच जातो. आमचं पत्र सकाळीच रवाना झालं आहे. पत्रासमवेत आम्हीसुद्धा श्रीचरणी उपस्थित होतो. चला आबाजी. महाराज उठणार तेवढ्यात आतून वेणूबाईनं म्हटलं, नैवेद्याची वेळ झाली आहे. तिचे शब्द पुढे नेत अक्का म्हणाल्या, प्रसाद घेऊन निघावं. स्वामींचं दर्शन झाल्याखेरीज आम्ही पाणीही पिणार नाही. आम्ही निघतो. कोणी माहितगार माणूस आमच्याबरोबर द्या म्हणजे झालं. होय, गिरी गोसावी म्हणाले. हे दिवाकर भट्टे येतील आपल्या समवेत. पण आपण खाशा मंडळीनीच जावं. स्वामींचा नेम नाही. जास्त संपर्क झाला तर ते एकांत स्थळी निघून जातील. ठीक आहे, असं म्हणून महाराज मार्गस्थ झाले. त्यांच्याबरोबर केवळ त्यांचे दोनच निकटवर्ती सहकारी होते, आबाजी आणि निळोजी. शिवबाराजांच्या लखलखत्या तेजानं मठातली मंडळी अक्षरशः दिपून गेली होती. वेणूच्या मनात आलं, स्वामी आज इथेच असते तर किती बरं झालं असतं. दोन अलौकिक महापुरुषांच्या भेटीचा अपूर्व सोहळा आपण डोळे भरून पाहिला तरी असता. प्रथम भेट दिसली नाही तरी त्यांचा जिव्हाळ्याचा संवाद ऐकण्याचं भाग्य मठवासियांना दुसऱ्याच दिवशी लाभलं. राजांना पंक्तीला घेऊन समर्थ भोजनाला बसले. म्हणाले, बरं का अक्का, आपण अरण्यवासी तर खरेच, पण श्रीच्या दर्शनाला राजे लोक आले आहेत तर त्यांना आपण मिष्टान्नाची मेजवानी दिली पाहिजे. ऐकलत ना वेणाबाई, उद्या श्रींना विशेष नैवेद्य करा. छे छे छे, ही मेजवानीची आज्ञा कशासाठी? इथे या श्रीचरणापाशी आम्ही दासानुदास आहोत, राजे नव्हेत. शिवाजीराजे संकोचून बोलले. त्यावर समर्थांनी हसत हसत म्हटलं, अहो पण आमचे हे रामराजे आहेत ना इथे, आम्हीसुद्धा त्यांचे दास आहोत. तेव्हा त्यांची आज्ञा पाळणं हा आमचा धर्म नव्हे का शिवबा? जी, मग श्रींच्या इच्छेनुसार आम्ही तुमचं स्वागत करत आहोत. 2 दिवस राजे मठात राहिले. मठवासियांनी रामरायाच्या उत्सवासारखा आनंद केला. राजांनी आजवर झालेल्या राजकारणाचा समग्र वृत्तांत समर्थांना निवेदन केला आणि म्हटलं, यापुढे आम्ही कोणती सेवा करावी? करता आहात तेच कार्य करावं. काल रामरायांनी आपल्या मस्तकी धारण केलेला तुरा प्रसाद म्हणून दिला आहे ना तुम्हाला, तेच करते करवते आहेत. तुमच्या हातून म्लेंछ निवारण तेच करवणार आहेत. आम्ही जाणून आहोत की त्यांच्या कृपेनेच सारं घडतं आहे, परंतु त्यांचं साधन होण्यासाठी आम्ही काय करावं, कसं वागावं? क्षात्र धर्माचं पालन काटेकोरपणानं करावं. माणसं पारखून घ्यावीत. अयोग्य माणूस, मग तो आप्त का असेना, मोहात न पडता भीड न धरता त्याला दूर ठेवावा. जे देवद्रोही आहेत, देशद्रोही आहेत, मातृद्रोही आहेत, कुळद्रोही आहेत, त्यांची निर्भय मनानं हत्याच केली पाहिजे. पिसाळलेल्या कुत्र्यांना मारणंच इष्ट. अखंड सावधान असावं, विवेकानं वागावं, विचारानं चालावं. देव, धर्म, गो आणि ब्राह्मण यांचं संरक्षण करणारे स्वराज्य तुम्हाला स्थापायचं आहे, हे नित्य ध्यानी असू द्यावं. ना ब्रह्मक्षत्रं रुग्णोती, न क्षत्रं ब्रह्म वर्धते, ब्रह्मक्षत्रंच संपृक्तम इह चामूत्र वर्धते, असं म्हणून सांगितलं आहे. ब्राह्म आणि क्षात्र ही दोन्ही तेज एकवटल्याशिवाय राष्ट्राचं इहपर कल्याण कधीही होणार नाही. एकेकटा काही करू जाईल तर त्याला यश येणार नाही, त्याचा उत्कर्ष होणार नाही. होय स्वामी, आम्ही त्या विचारानेच वागू. मराठ्यांच्या राज्यात समाजाची चारही चाकं एकमेकांच्या सहकार्यानेच चालतील. शिवबाराजे आत्मविश्वासानं बोलले. समर्थांनी कौतुकाने मान डोलावली आणि म्हणाले,
तुम्ही महाराष्ट्र धर्म पुरता जाणला आहात. हा धर्म आहे जाणत्याचा, चतुर आणि शहाणे, सावध आणि शूर यांचा, खबरदारांचा आणि प्रयत्नशीलांचा. शक्तीने आणि युक्तीने तो प्रयत्नपूर्वक जागवावा. मराठा तितुका सर्व मिळवून हा महाराष्ट्र धर्म वाढवावा. माजलेल्या म्लेंछ दुर्जनाचं बंड मोडून काढावं आणि देवमस्तकी धरावा. अवघा हलकल्लोळ करावा. मुलुख बुडवा तो बुडवावा धर्मसंस्थापनेसाठी. बोलता बोलता समर्थांची मुद्रा विलक्षण तेजानं झळाळू लागली. त्यांचे नेत्र चमकू लागले. जणू त्यांच्या भविष्यवेधी दृष्टीला लवकरच जन्म घेणाऱ्या स्वतंत्र आणि स्वधर्मनिष्ठ, समृद्ध आणि समर्थ अशा मराठ्यांच्या महान राष्ट्राचं दर्शन घडत होतं. राजे एकदम उठले आणि त्यांनी समर्थांना साष्टांग दंडवत घातला. समर्थांनी त्यांना उठवून हृदयाशी धरलं. ते परम संतोषानं उद्गारले, चिरंजीव व्हा राजे, शककर्ते व्हा. तो 2 दिवसाचा काळ मोठा आनंदात गेला. नाना प्रश्नांवर विचार विनिमय झाला. राजधर्म, राष्ट्रधर्म, क्षात्रधर्म, सेवक धर्म यांचं विवरण केलं गेलं. समर्थांनी सर्वांना त्यांच्या भूमिकेनुसार त्यांचं आचरण कसं असावं हे समजून दिलं. एक प्रकारे त्या त्या धर्माची संहिताच घालून दिली. प्रस्थानाचा समय आला. निघालं तर पाहिजेच, पण शिवबा राजांचा पाय निघेना. अखेरीस त्यांनी स्वामींना मोठ्या विनयानं म्हटलं, श्रीस नित्य घडणारा व्यवहार निवेदन करावा आणि नित्य दर्शन घडून मजला तीर्थप्रसाद प्राप्त व्हावा. नाही राजे, असं घडणं अवघड आहे, कारण आम्ही अरण्यवासी तर तुम्ही राजकारणात गुंतलेले. नित्यदर्शन कसं घडावं? तुमचा मानस सफळ होणार नाही. तीर्थप्रसादाविषयी म्हणाल तर मातुश्रीस देण्यासाठी जे तीर्थ घेतलं आहे त्यात गंध उगाळून त्याची गोळी ताईतात घालून ठेवावी आणि तो नित्य जवळ ठेवावा. त्याची पूजा करून तीर्थ घेत जावं. संशयाचं कारण नाही. आज्ञाप्रमाण. मग जा आता. जी, असं म्हणून राजे तसेच उभे राहिले. त्यांचे डोळे भरून आले होते. गुरुप्रेमानं त्यांचं हृदय उच्चंबळलं होतं. अंगी रोमांच दाटले होते. त्यांची आर्तता जाणून समर्थांनी त्यांच्या खांद्यावर थोपटल्यासारखं करत म्हटलं, आम्ही तुमच्यापाशीच आहोत राजे. मधूनमधून तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देऊ. या आता. चिंता नका करू. तुमचा सर्व भार श्रीहरीवर आहे. आम्हाला जांभेच्या पंचवटीत आणि टाकळीस पुनश्चरण करीत असताना वारंवार श्रींनी आज्ञा केली आहे की आम्ही तुमच्या कार्याला सहाय्य करावं. तुमचं कल्याण करून तुमच्या हातून सेवा घ्यावी अशी श्रींची इच्छा आहे. हे ऐकून शिवबांनी समर्थांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि ते भरल्या मनानं मठाबाहेर पडले. रामदास शिष्य वेणाबाईची मूर्ती दिवसामानानं घडवली जात होती. कीर्तनासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या उद्बोधक आख्यानांचा अभ्यास, चित्तवेधक कथा, नानाविध विषयांचं चौफेर वाचन, महत्त्वपूर्ण श्लोकांचं, चित्तवेधक ओव्या अभंगांचं, म्हणी सुभाषितांचं पाठांतर हे सर्व रंजकतेनं सांगता यावं म्हणून रागदारी संगीताचा व्यासंग अशा अनेक प्रकारच्या ज्ञानसाधनेनं त्यांच्या मूळच्याच मेधावी व्यक्तिमत्वाला पैलू पाडले जात होते. वेणाबाईंच्या अभ्यासाची चाचणी घेता घेता एक दिवस स्वामी म्हणाले, उद्यापासून तुम्हाला अनंतबुवा गोसावी संगीताचे धडे देतील. गायनकला ही एक दैवी कला आहे, अंतरातून उमटणारी आणि म्हणूनच अंतराला जाऊन भेटणारी, मन जिंकणारी ही दिव्य शक्ती आहे. दृढनिष्ठेनं तिचा अभ्यास करा. ब्राह्ममुहूर्ताचे ध्यान झाल्यावर तात्काळ स्वरसाधनेला बसा. पण महाराज, अनंतबुवा रागदारी संगीतात पारंगत आहेत आणि मी नुसतं पद आरत्या म्हणणारी, स्वरांचं ज्ञान नसणारी. ज्ञान नसणारी नव्हे, त्या ज्ञानाचं भान नसणारी असं म्हणा, कारण ते ज्ञान हृदयात आहेच. सर्व ज्ञानात्मकम जगत, सगळं जग या नादब्रह्माचंच रूपांतर आहे. आपली वैखरी हा सुद्धा एक नादच आहे. नाभिस्थानी असलेल्या परावाणीच्या अलीकडे म्हणजे वरती आणि हृदयस्थानी असलेल्या पश्चंती वाणीच्या खाली म्हणजेच नाभी आणि हृदय यांच्यामध्ये स्वरांचं जन्मस्थान आहे. तिथून स्वर उमटतो. नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेची परा जाणीजे श्रोती, ध्वनिरूप पश्यंती हृदयी वसे. कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोलीजे त्याला, उच्चार होता अक्षराला, वैखरी बोलीजे. नाभीस्थानी परावाचा, तोची ठाव अंतःकरणाचा, अंतःकरण पंचकाचा निवाडा ऐसा. समजलं? मुळात पाहू जाता स्वर एकच आहे, पण उच्चाराप्रमाणे त्याचे तारस्वर, मंदस्वर आणि घोर म्हणजे खर्जातला स्वर असे 3 भेद होतात. वैखरी वाणी हा नादच आहे. ब्रह्म म्हणजे परब्रह्म,
ह्या नादाचाच आविष्कार गायनात होतो. तंतुवाद्यात होतो, मृदुंग, बासरी, झांज, चिपळी या सर्वात होतो. आपल्या कंठातून बाहेर पडणाऱ्या गायनाचा आविष्कार इतका सुंदर व्हावा, इतका रंजक व्हावा की श्रोत्यांची मनं मंत्रमुग्ध होऊन जावीत. त्यात तान, मान, राग, ग्राम, मूर्छना यांचा शास्त्रोक्त वापर असावा. असं गावं की संगीत कलेनं आपल्या दैवी सौंदर्यानं सारं रत्नभांडार श्रोत्यावरून भरभरून उधळून द्यावं. महाराज, हे राग, ग्राम, मूर्छना अनंतबुवा नीट समजावून देतील. तुम्ही मन लावून ग्रहण करा. संगीत कलेची साधना भक्तिभावानं करा. कारण तिच्याच कृपेनं भिन्न बुद्धीच्या, भिन्न मनोवृत्तीच्या आणि भिन्न संस्कृतीच्या श्रोत्यांची मनं आपण जिंकत असतो. भिन्न विकार विचारांच्या माणसांनी युक्त असलेला संमिश्र समाज गाण्यानं तल्लीन होतो, धुंद होतो आणि न कळत आपण सांगू त्या उच्च विचारांच्या कक्षेत येऊन उभा राहतो, उन्नत होतो. नामघोषात रंगून गेल्यामुळे त्यांना आपल्या क्षुद्र अशा वैयक्तिक सुखदुःखांचा विसर पडतो. ही कला खरोखर मोठी धन्य आहे. वेणाबाईंना संगीत कलेची महती सांगता सांगता समर्थ त्यांचं अस्तित्व जणू विसरूनच गेले. डोळे मिटून तन्मयतेने म्हणू लागले, परेची पश्यंती ध्वनी मध्यमा नाद, नादेचे झाले शब्द शब्दांचे भेद, गगनी भरला पवन जाहले तान, तानी विगुंतले मन मनमोहन, मनाची होते उन्मनी विवेके जनी, जनी पुसावे सज्जनी तत्तत्वदर्शनी, संसारी व्हावे उदास सज्जनी वास, दासे विवेके अभ्यास सांगतो दास. चाफळमठी 6 वर्षे साधना घडली. व्यक्तिमत्व तावून सुलाखून निघालं. हिरकणीला अनंत पैलू पडले. त्यामुळे अभिजात तेज सर्वांगानं लखलखू लागलं. अंगी शिस्त मांडली. मनी वैराग्यानं वस्ती केली. बुद्धी निर्मळ झाली. सोहम साधना सफल झाली. आत्मा परमात्म्याची भेट घडली. अजपा जपाचं अनुसंधान अखंड राहू लागलं. घडणाऱ्या घटना मन साक्षी भावानं पाहू लागलं. भूत भविष्यातून संकल्प विकल्पातून अलिप्त झालं. मठातल्या रोजच्या कारभारातून वेणाबाईंना व्यावहारिक धडे मिळत होते. सद्गुरूच्या दूरदृष्टीचा आणि सावध वृत्तीचा प्रत्येक ठाई येत होता. चाफळला श्रीमूर्तीची स्थापना केली तेव्हा श्री रामप्रभूंच्या प्रसाद पुष्पावर हात ठेवून आम्ही मंदिराला सर्वस्वी सहाय्य करू अशी प्रतिज्ञा 5 प्रतिष्ठित गृहस्थांकडून घेवली होती. त्यामुळे मंदिराचा कारभार एकोप्यानं चालला होता. समर्थांचं लक्ष चौफेर होतं. एकेका कामावर एक माणूस त्यांनी असं काही ठरवून दिलं होतं की कुणी गोंधळ करायचा म्हटला तरी तो त्याच्याच्यानं झाला नसता. त्यांनी धारे लावून दिले होते, मान राखून ठेवले होते. प्रतिपदेपासून दशमीपर्यंतचे मानकरी नेमून दिले होते. भिंती कुणी सारवाव्यात, सफेदी कुणी कराव्यात, त्यावर चित्रे कुणी काढावीत, हिलाल कुणी धरावेत, समया कुणी लावाव्यात, बाजार कुणी करावा, कोठीवर कोण असावे, अन्न राधण्याची व्यवस्था कुणी पाहावी, तसंच देवासमोर चोपदार कोण, देवाची पालखी उचलताना पुढच्या बाजूचे भोई कोण, मागच्या बाजूचे भोई कोण, चौरे कुंचे कुणी धरावेत, गंधाक्षता कुणी लावाव्यात, पंक्तीत वाढावे कोणी, समाचार कुणी घ्यावा, कीर्तनाची बैठक कोणी घालावी, तुषारताला पाणी कोणी द्यावे इत्यादी अगदी बारीक सारीक गोष्टीसुद्धा स्वामींनी ठरवून टाकल्या होत्या. वर सर्वांना सक्त ताकीद देऊन ठेवली होती की ज्यानं त्यानं आपापलं ठरलेलं काम चोख करावं, आपल्या कामाकडेच लक्ष द्यावं, दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करू नये. श्रींची पूजा भांजी आणि विठ्ठल गोसावी यांच्याकडे होती. उत्सवात दिवाकर भट्ट महाबळेश्वर साहित्याकडे पाहत असत. प्रतिपदेला सतीबाई शहापूरकर कीर्तनाला प्रारंभ करीत. श्रींचा जन्मकाळही त्यांच्याकडेच होता. नवमीला कल्याण गोसावी, दशमीला अनंतराव देशपांडे चाफळकर आणि अष्टमीचं कीर्तन वेणाबाईंकडे दिलं होतं. वेणाबाईंची तयारी कुठवर आली आहे याची कसोटी प्रसंगाप्रसंगानं लागत होती. एकदा एक गायक मठात आला. समर्थांना नमस्कार करून उभा राहिला. स्वामींनी आशीर्वाद देऊन विचारलं, कोण आपण, काय येणं झालं? आम्ही संगीत तज्ज्ञ आहोत. आनंद आहे. रामरायापुढे सेवा करावी आणि श्रीचा प्रसाद घेऊन जावा. आमचा उद्देश सेवेचा नाही. मग आम्ही जयपत्र मिळवीत गावोगाव प्रवास करत आहोत. इथेही त्याच इच्छेने आलो आहोत. आपण त्या विद्येतले जाणते आहात असं कानी आलं आहे. तेव्हा समर्थांनी थोडा विचार केला. मनात म्हणाले, कलेची उपासना करावी आणि श्रींच्या सेवेत ती अर्पण करावी, सर्व देणं त्याचं. पण हे उमजत नाही. अहंकाराच्या पडद्यामुळे सत्याचं दर्शन घडत नाही. इथे श्रीचरणी धनलोभाने का होईना पण हा आला आहे, त्याला मार्गी लावणं आपलं काम आहे.
तोपर्यंत गायकानं वीणा स्वरात लावली. तिचा झणत्कार करीत करीतच तो म्हणाला, आज्ञा व्हावी. प्रथम कुणी गावं, आपण की आम्ही? समर्थ किंचित हसून म्हणाले, आम्हीही नाही आणि आपणही नाही. हा आमचा शिष्यच प्रथम गाईल. कल्याणा, आज्ञा महाराज. ही वीणा घे आणि श्रींचं नाव घेऊन कर सुरुवात. कल्याणाने प्रथम समर्थांना दंडवत घातला. मग जय जय रघुवीर समर्थ असा श्रींचा जय जयकार करीत त्यांनी वीणेवरून अंगुली फिरवली. नेत्र मिटून अशी काही मनमोहक आलापी सुरू केली की गायक गोंधळून गेला. कल्याणाचे स्वर त्याच्या हृदयकमळाला बिंधून गेले आणि ऐकता ऐकता त्याचं देहभान हरपलं. त्याचे साथीदार त्याला वारा घालीत हाय हाय करू लागले. महाराजांना विनवू लागले, आमच्या बुवांना सावध करा. आम्हाला जयपत्र नको, द्रव्य नको, पण आम्हाला धडपणानं घरी जाऊ द्या. आमच्या उद्धटपणाची क्षमा करा, आमच्यावर कृपा करा. समर्थांना दया आली. त्यांनी म्हटलं, वेणाबाई, तुम्ही उताराचं गाणं गा, त्याची मूर्छना उतरवा. आज्ञा स्वामी. असं म्हणत वेणाबाईंनी हात जोडले, मन एकाग्र केलं. नाभी कमळातून स्वर वरवर आणला. आलापी घेतली. पदाला हलकेच सुरुवात केली. संसार दो दिसाचा, त्याचा भरवसा कैसा, चालते तोची वरी, पुढे कोण कोणाचा. किती एक आले गेले, लोक लोकी देखिले, एक ते संपन्न झाले, एक भिके लागले. स्वप्ने हे खरे वाटे, जागृती नाही तो वरी, चेलिया कळो लागे, आपोआप अंतरी. रामदास म्हणे देवा, तुझी घडावी सेवा, सद्बुद्धी सद्वासना, हा तो पूर्वीचा ठेवा. वेणाबाईंचा आवाज मूळचाच मधुर सुरेल. त्यात त्यांनी जीव ओतून केलेली संगीत साधना आणि त्यांच्या सद्गुरूंचा त्यांच्या माथी असलेला वरदहस्त, या सर्वांच्या प्रभावाने त्यांच्या स्वरांनी त्या गायकाच्या देहाची मूर्छा तर नाहीशी केलीच, पण त्याबरोबर त्याच्या अज्ञानाचा नाश केला, मोहाचा निराश केला, गर्व गळून पडला. गायक तनामनाने खडबडून जागा झाला. त्याच्या डोळ्यांना धारा लागल्या. तो उठला आणि त्यानं धावत जाऊन समर्थांचे चरण घट्ट धरले. स्पुंदत म्हणाला, महाराज क्षमा करा, या पायांना आसरा द्या. समर्थांनी त्याला उठवलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला, आशीर्वाद दिला. म्हणाले, तुम्हापाशी सर्व मनोरथ पूर्ण करणारी अशी गायनी कळा आहे. तिच्या बळावर तुम्ही पशुपक्ष्यांना सुद्धा अंकित करून घ्याल. पण त्या दिव्य शक्तीला अहंकाराचा शाप बाधला आहे. तुम्हालाच नव्हे, भल्या भल्यांना देखील त्यानं ग्रासलं आहे. एक ध्यानी धरा की अहंता पापिणी मोठी, थोर थोरासी सिंतरी. बुका लावी धुमा लावी, लावावी भजनाकडे. मापटे मोजिती दाणे, तैसे सिकोनी गातसे. आंतेज वाहाती द्रव्ये, सर्व संबंध नाडळे. तशी आपली स्थिती होऊ नये म्हणून श्रींना शरण जा. त्यांचा दास होऊन काम करा. मग तो दासाची चिंता अहर्निश वाहतो, भक्ताचा भार सदैव घेतो. गायकाचं असं समाधान करून समर्थ वेणाबाईंकडे वळून म्हणाले, वेधिली सर्वही चित्ते, बोधिली लोक भाविके, अद्भुत गुण देवाचे, धन्य ते गायनी कळा. याचा आज सर्वांना प्रत्यय आला. आम्ही प्रसन्न झालो. आता या पाहुण्यांना आज्ञा आणि भोजनादी प्रबंध करा. प्रवासानं थकले असतील, जा. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.